सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भगव्या वस्त्रांतील एक साधू जणू गुरुत्वाकर्षणालाच आव्हान देत उभ्या डोंगरावर चढताना दिसतो. विशेष म्हणजे तो चढतोय तेही हातांचा आधार न घेता. व्हिडिओ पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. काहींनी तर हा पराक्रम अलौकिक असल्याचं म्हटलं, तर काहींनी आश्चर्याने विचारलं, हे खरंच शक्य आहे का? काही युजर्सनी तर प्रश्नही विचारले, हा साधू त्या डोंगरातल्या गुहेत राहतो का? आणि असा उभा डोंगर माणूस खरंच चढू शकतो का? मात्र या व्हिडिओचं सत्य नेमकं काय आहे? फॅक्ट चेकमध्ये समोर आलं की हा व्हिडिओ दिसतो तितका साधा नाही. कॅमेऱ्याचा अँगल, व्हिडिओ एडिटिंग किंवा दृश्याचा भ्रम यामुळे हा प्रकार प्रत्यक्षात जितका धोकादायक दिसतो तितका वास्तवात नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते खडकांवर चढताना शरीराचं संतुलन आणि घर्षण महत्त्वाचं असतं. पण हातांचा आधार न घेता उभ्या भिंतीसारख्या डोंगरावर चढाई करणे जवळपास अशक्यच मानलं जातं. म्हणजेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पूर्णपणे खरा असल्याचा दावा संशयाच्या भोऱ्यात सापडला आहे. म्हणूनच सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवण्याआधी त्यामागचं सत्य तपासणं गरजेचं आहे. कारण व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे सत्य असतंच असं नाही.